नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव घरी आलेला असताना आजी, मामा, अर्णव हे तिघेही बोलत असतात. तर मग आता अर्णव सांगत असतो की ती मिस इंदौर ऑफिसमध्ये एवढी बडबड करत असते, पण मात्र तिला साधं हे 3 शब्द सुद्धा म्हणता नाही आले की मी परत ऑफिस जॉईन करू का. अर्णव तर फुल इमोशनल झालेला असतो. आजी आणि मामा यांच्या दोघांनाही अर्णवचं हे वागणं समजलेलं असतं. आजी आता अर्णवला म्हणते, तू दे ना सोडून विषय. अर्णव म्हणू लागतो की हो आजी, मी दिलाच विषय सोडून. माझ्या लाईफचा तर तो रूलच आहे ना, मी कायम तिथेच असतो. पण बाकी सगळे माझ्या समोरून निघून जातात. अर्णवला लगेच लहानपणीचं त्याच्या आईच्या वेळी घडलेला प्रकार आठवू लागतो. अर्णवची पहिली गर्लफ्रेंड ती जेव्हा अर्णवला सोडून गेली होती, तेव्हाचा सुद्धा अर्णवला प्रकार आठवू लागतो. अर्णव सांगू लागतो, आतापर्यंत फक्त हेच होत आलंय, मग त्या मिस इंदोरला मी का थांबून घेऊ, आणि यापुढे आमचा काहीच संबंध नसणार आहे. अर्णव आता रडतच लगेच तिकडनं निघून जातो. अर्णवच्या या वागण्यामुळे आजी आणि मामा यांच्या दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. आजी आता खूप रडायला लागते, कारण अर्णवचं हे बोलणं तिला काही सहन झालेलं नसतं. मामा लगेच आजीच्या जवळ येतात आणि तिला सावरण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. ईश्वरी इकडे फ्रेश होऊन आलेली असते. ईश्वरी तिच्या बॅगीपाशी येते आणि तिच्या आईबाबांचं ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते. लॉकेट आपल्या हातात आलंय हे पाहता ईश्वरीला तर खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी खुश होत, हॅपी होत स्वतःशीच म्हणू लागते की माझे आई बाबा परत आले. आणि मग तिच्या आई बाबांनी तिच्या गळ्यामध्ये लहानपणी हे लॉकेट घातलेलं होतं आणि जाता जाता त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत हे लॉकेट तुझ्याजवळ आहे ना, तोपर्यंत सतत आम्ही तुझ्या जवळ राहू. तेवढ्यात लगेच तिथे नम्रता येते आणि ती सुद्धा ईश्वरीच्या हातातलं लॉकेट पाहता हॅपी होत तिला विचारते की हे काय, हे लॉकेट परत मी आलं. ईश्वरी लगेच मान हलवत हो बोलते. नम्रता लगेच म्हणू लागते, मग हे सगळं तू कधी सांगणार होतीस मला? इतक्या वेळ तू कशी काय थांबू शकतेस ग मला न सांगता? पण मात्र ईश्वरी शांत झालेली असते, कारण हे लॉकेट मिळाल्यामुळे ईश्वरीने नोकरी सोडलेली असते आणि ही गोष्ट नम्रताला कशी सांगावी ही तिला काहीच कळत नसतं. नम्रता विचारू लागते, काय गे इशू, काय झालंय, तू अशी गप्प गप्प काय आहेस? ईश्वरी सांगू लागते, अगं ताई गोंधळ झालाय, म्हणजे मला एक गोष्ट कळतच नाहीये. नम्रता आता विचारते, ते सगळं सोड, पण त्याआधी मला सांग की अर्णव सरांनी हे लॉकेट तुला परत कसं काय दिलं, आणि ते सुद्धा पैसे न घेता? ईश्वरी सांगू लागते, मी त्यांचे पूर्ण पैसे दिले. नम्रता लगेच आश्चर्याने विचारते, तू पैसे दिले म्हणजे तू पैसे कुठून आणलेस? आणि ईश्वरी लगेच घडलेला सगळा प्रकार नम्रताला सांगते. फॉरेन डीलचे 60,000 रुपये इन्सेंटिव्ह ईश्वरीला ट्रान्सफर झाले. लगेच ईश्वरी अर्णवकडे गेली आणि ते लॉकेट सोडवून घेतलं. ईश्वरी लावण्य तिला जे जे काही बोलली ते सर्व काही आता इकडे नम्रताला सांगत असते. आता नम्रताला सुद्धा सर्व प्रकार समजतो आणि नम्रता सांगू लागते की इशू, लावण्या मॅडमने तुला पैसे दिले कारण त्यांना तू ऑफिसमध्ये नको होतीस, आणि तशीही ती मुलगी ना जरा कुचकीच आहे. ईश्वरी सांगू लागते, अगदी बरोबर आहे आणि तसं असेल सुद्धा, पण ना मला ऑफिसमधनं घरी येताना भडकूचंद रस्त्यात भेटला आणि मी त्याला चाट खायला घेऊन गेले. पण त्यावेळी मला सारखं असं वाटत होतं की अर्णव सरांना माझ्याशी काहीतरी बोलायचंय, त्यांना मला सांगायचंय की तू नोकरी सोडून जाऊ नकोस, ऑफिसला येत राहा. अशा अगदी तोंडापर्यंत त्यांच्या आलाय, पण मात्र त्यांनी मला बोलून नाही दाखवलं. आणि मग मी सुद्धा तरी का म्हणू ना, आपण बोलायचो आणि लगेच आपला फटकळपणे अपमान करायचे. ईश्वरी आता सांगू लागते, अगं ताई मी लॉकेट घेतलं आणि लगेच रिझाईन करून टाकलं. हे ऐकल्यानंतर नम्रताला सुद्धा मोठा धक्काच बसतो. ती लगेच आश्चर्याने विचारते की काय, म्हणजे तू नोकरी सोडून दिलीस? ईश्वरी लगेच याच्यावरती हो बोलते. आता नम्रता लगेच म्हणू लागते, बरं झालं नोकरी सोडलीस, आणि तसं सुद्धा आपण लॉकेटसाठीच थांबलो होतो ना, आणि मग आता जर लॉकेट मिळालंय तर मग हा विचार का येतोय तुझ्या मनात? अगं इशू, आता तर आपण कधीही इंदोरला परत जाऊ शकतो. मग आता ईश्वरीला सुद्धा जरा अस्वस्थच वाटत असतं. ईश्वरी आता नम्रताला म्हणते, आपण जाऊयात इंदोरला, पण मात्र जरा थोडं थांबूयात. ईश्वरी मग आता शांतपणे बेडवरती बसते. नम्रता सुद्धा ईश्वरीच्या बाजूला बसते आणि विचारते, इशू तुला एवढ्यात का नाही जायचंय, आणि तू असं नेमकं काय मिस करणार आहे? तुझं काम, ते ऑफिस की भडकूचंद? अर्णवचं नाव घेतल्यानंतर ईश्वरी आणखीनच अस्वस्थ होते. मग ईश्वरी आता नम्रताला शांतपणे सांगू लागते की तो माणूस तरी आहे का तसा मिस करण्यासारखा? ताई अगं, लॉकेट जरी मिळून गेलेलं असलं ना, तरी सुद्धा ऑफिसशी, तिथल्या माहोलशी काहीतरी स्पेशल कनेक्शन होऊन गेलंय माझं. तिथल्या लोकांशी ना काहीतरी रिश्ता बनून गेलाय, आणि तो रिश्ता शायद मला असं अचानक नाही तोडता येते. आतून काहीतरी वाटतंय, पण मात्र नेमकं काय? आणि ह्या सगळ्या विचारांमुळे ईश्वरी खूप अस्वस्थ झालेली असते. नम्रता शांतपणे ईश्वरीचं फक्त बोलणं ऐकून घेत असते आणि ईश्वरीला नेमकं काय होतंय, ईश्वरी अर्णवला मिस करते ही गोष्ट नम्रताला चांगलीच माहिती असते. आणि मग तिला आत्ताचा घडलेला प्रकार आठवू लागतो.
की अर्णवने त्याच्यातर्फे ईश्वरीला छोटीशी डिनर ट्रीट दिली. अर्णव सांगत असतो, आता माझं डोकं खायला तू ऑफिसमध्ये नसशील ना. एक चॅप्टर संपला की दुसरा सुरूच होऊ शकतो, असं अर्णवचं तिला बोलणं आठवत असतं. आणि अर्णवच्या बोलण्यातून सतत असं वाटत असतं की आपण परत भेटायला पाहिजे. जेव्हा ईश्वरी जात्यावेळी अर्णवला गुड नाईट बोलली, गुड बाय बोलली, तेव्हा अर्णवची रिॲक्शन ईश्वरीला आठवत असते की अर्णव काही न बोलता लगेच निघून गेला. ईश्वरी या सगळ्या गोष्टीचा विचार करता फुल शांत झालेली असते आणि नम्रता सुद्धा ईश्वरीच्या बाजूलाच असते. त्याच्यानंतर हा नालायक राकेश आता शलाकाला फेकण्यासाठी चाललेला असतो. रात्री आता सगळं सुमसाम झालेलं असताना राकेश आता ती बॅग घेऊन बाहेर येऊ लागतो. राकेश आता घराला कुलूप लावून घेतो. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये ती कॅप घालतो आणि ज्या बॅगेमध्ये शलाकाला ठेवलं होतं ती बॅग खेचत खेचत आता इकडे बाहेर घेऊन येऊ लागतो. पण मात्र आता शेवटी जिथे जे व्हायचं नव्हतं तेच होतं. राकेशला बाहेर जाताना ईश्वरी खिडकीतून पाहते आणि ती सुद्धा विचार करते की हे राकेशजी कुठे चाललेत आणि ते सुद्धा एवढ्या रात्री. अशी बॅग घेऊन ईश्वरी लगेच आता राकेशच्या मागे मागे येऊ लागते. राकेश त्या गार्डनमधनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागतो, पण मात्र तेवढ्यात मागणं ईश्वरी येते आणि राकेशला आवाज देऊन थांबून घेते. इकडे आता ईश्वरीला आलेलं पाहता राकेशच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याला आता मोठा धक्काच बसतो आणि तो खूप घाबरून गेलेला असतो. ईश्वरी सुद्धा आश्चर्याने राकेशकडे पाहत असते. ईश्वरीचं लक्ष राकेशच्या हातामध्ये असलेल्या बॅगकडे सुद्धा जात असतं. मग त्याच्यानंतर ईश्वरी चालतच इकडे राकेशकडे येते. ईश्वरी येतच लगेच विचारते, काय हो राकेशजी, एवढी मोठी सूटकेस घेऊन एवढ्या रात्री कुठे निघालात? म्हणजे तुम्ही घर शिफ्ट करताय की कुठे प्रवासाला निघालात? राकेशजी, तुम्ही घर सोडून जाताय की काय? आम्हाला काहीच नाही माहितीये. मग आता इकडे राकेश सांगू लागतो की नाही नाही ईश्वरीजी, तसं काहीही नाहीये. राकेश सांगत असतो, मी जेव्हा घर सोडून निघून जात असेल तेव्हा मी तुम्हाला न सांगता तुमच्याशी न बोलता जाईल का? मग ईश्वरी त्या सूटकेस बद्दल विचारते, मग या सूटकेसमध्ये काय? राकेश तर आता इथे खूप नाटकं करत असतो आणि मूर्खपणा करत ईश्वरीला म्हणतो, रस्त्यावरती असलेल्या निराधार लोकांसाठी काही वस्तू घेऊन चाललो या बॅगेमध्ये. कपडे, ब्लँकेट्स, वह्या, पुस्तकं हे असं सगळंच याच्यात. ईश्वरी लगेच आता राकेशचं कौतुक करत म्हणते, अरे वा, हे तर तुम्ही अगदी बढिया काम करताय. राकेश नाटकं करत म्हणत असतो, ईश्वरीजी, माझी अशी इच्छा आहे ना, अशा 10 सुटकेस भरून दान करावं. बघूयात कधी योग येतोय ते. सध्या तरी लोकांनी देणगी दिलेल्या वस्तू गोळा केल्या आणि त्याच मी फक्त द्यायला चाललोय. आणि मग राकेश तिकडनं निघून जाऊ लागतो. ईश्वरी परत राकेशला थांबवते आणि त्याला म्हणते की पण राकेशजी, हे काम तर तुम्ही दिवसाही करू शकता ना, रात्री जायची काय गरज आहे? ईश्वरीच्या या बोलण्यावरती राकेशला नेमकं काय उत्तर द्यावं त्याला काहीच समजत नसतं आणि तो सुद्धा विचारांमध्ये पडतो. इथे प्रत्येक वेळी राकेशला काही ना काहीतरी सुचतच असतं आणि तो ईश्वरीला म्हणू लागतो, ईश्वरीजी, तुमचा चांगला प्रश्न आहे. दान करताना जर जगाला दाखवलं तर ते कसलं दान? दिवसा हे सगळं पाहायला गर्दी जमा होते आणि हे सगळं कशाला हवंय? रात्री ठरलेल्या वेळी या गरजू लोकांना एका ठिकाणी जमायला सांगतो आणि एवढं सगळं फक्त वाटून येतो. ईश्वरी तर आता म्हणू लागते, अरे वा, म्हणजे तुमची ही आयडिया ना मला खूप आवडलीये. आता ईश्वरी म्हणू लागते, चला मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. आता ईश्वरी येणार म्हटल्यानंतर राकेश लगेच डोळे मोठे करत पाहायला लागतो. राकेश सांगू लागतो, आत्ता नको, म्हणजे मी त्यांच्या ओळखीचा आहे, पण मात्र माझ्याबरोबर एखादी नवीन व्यक्ती आली तर त्यांना सुद्धा संकोच वाटेल. ईश्वरी विचारत असते, संकोच कसला वाटेल? राकेश सांगू लागतो, गरजू असले म्हणून काय झालं, ते लोक खूप स्वाभिमानी आहे. मी एक काम करतो, मी आज तुमच्याबद्दल त्यांना कल्पना देऊन ठेवतो आणि मग पुढच्या वेळेला जाऊयात आपण. ईश्वरी आता म्हणते, बरं ठीक आहे, चालेल. आता राकेश बॅग घेऊन जाऊ लागतो. ईश्वरी सुद्धा घराकडे जाऊ लागते, पण मात्र तेवढ्यात त्या बॅगेमधनं शलाकाचा थोडासा पदर बाहेर आलेला असतो. ते कापड दिसत असतं. ईश्वरी लगेच विचारते की हे काय? आता राकेश तर खूप घाबरून गेलेला असतो आणि ईश्वरी सुद्धा आश्चर्याने राकेशकडे पाहत असते. ईश्वरी सांगू लागते, कपड्याचा तुकडा बाहेर आलाय, तुम्ही बॅग उघडा, मी ठेवतो आतमध्ये. त्याच्यावरती राकेश म्हणू लागतो, नाही नाही ईश्वरीजी, गाडीत बसल्यानंतर करतो. मित्राकडनं 1 दिवसासाठी गाडी घेतली आणि जर वेळेत परत करावी लागेल, तो ओरडेल ना, म्हणून मी जातो, मला उशीर होतो. राकेश तिकडनं निघून जाऊ लागतो. राकेश घाबरल्यामुळे त्याला खूप घाम आलेला असतो. ईश्वरी विचारत असते की राकेशजी, तुम्हाला एवढा घाम का आलाय? तुमच्या डोक्यावरती काहीतरी टेन्शन आहे असं वाटतंय. तर मग आता राकेश म्हणू लागतो, अहो मला कसलं टेन्शन आहे, आणि घामाचं जर म्हणाल ना तर एक उष्णता खूप वाढली आहे आणि त्यात ही सुटकेस सुद्धा खूप जड आहे आणि त्यात हे लंडनचे कपडे मुंबईला कसे काय चालणार? त्या लोकांना मी वेळ दिलाय, वेळेवरती पोहोचायला हवं, निघू का मी? आणि मग राकेश आता ती सुटकेस घेतो आणि मग त्याच्यानंतर लगेच तिकडनं निघून जातो. ईश्वरी आता राकेशचं कौतुक करत स्वतःशीच विचार करत म्हणते, हा राकेशजी काय ग्रेट माणूस आहे. दिवसभर काम करून रात्री दान करायला निघालाय. किती जरी टेन्शन असलं तरी सुद्धा गोडच बोलतो.
नाहीतर तो भडकूचन तोंड उघडलं की लगेच फायरिंग सुरू करतो. आणि मग आता त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा लगेच तिकडनं निघून जाते. इकडे राकेशने कॅब बुक केलेली असते आणि मग त्याच्यानंतर राकेश ती सूटकेस त्या कॅबमध्ये ठेवतो आणि मग त्याच रात्री शलाकाची काय विल्हेवाट लावायची आहे ती विल्हेवाट लावून येतो आणि शलाकाला फेकून आलेला असतो. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आता नाश्ता करण्यासाठी आलेला असतो. आजी, आकाश, मामा सगळे आधीच नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. अर्णव काहीच खात नसतो. आजी विचारते, "काय रे, काहीच खात नाहीयेस?" त्याच्यावरती अर्णव सांगतो की आजी थोडीशी ऍसिडिटी झालीये. अर्णवला जळजळत असतं. आजी आता म्हणू लागते, होणारच ना, सवयी नसताना शेवपुरी पाणीपुरी खाल्ली की जळजळ होणारच ना. आकाश सुद्धा आश्चर्याने विचारतो की एक मिनिट, म्हणजे दादाने पाणीपुरी खाल्ली? आजी म्हणू लागते, हो, अरे ईश्वरीने त्याला खायला लावली. आकाशला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्यच वाटत असतं. आजी इकडे अर्णवला चिडवत म्हणत असते, ते ईश्वरीला सुद्धा ना काहीच कळत नाही. डाएटवाला आदमी आहे, त्याला काही शेवपुरी पाणीपुरी खायला लावायची का? बघ ना त्याला किती त्रास होतोय. आणि अर्णवला जळजळत असल्यामुळे त्याला त्रास होत असतो. मामा इकडे म्हणत असतात, आई पाणीपुरी आणि शेवपुरी खायची सवय नसेल ना तर असा त्रास तर होतोच ना. पण याच्यावरती माझ्याकडे एक बेस्ट उपाय आहे, तो म्हणजे नियमित रोजच्या रोज वेळच्या वेळी पाणीपुरी खाऊन घेणे. याच्यामुळे त्रास नाही होत आणि या पदार्थांचा आपल्या पोटाशी दोस्ती होते. इथे आता अर्णवच्या गुचक्याच थांबायला तयार नसतात. अर्णव आता सांगू लागतो, इथे माझ्या उचक्या थांबायला तयार नाहीयेत आणि तुमचं काय चाललंय? आजी आता म्हणत असते, तू एक काम कर मग, थंडगार ना दूध पिऊन बघ, हे चांगलं आहे. आता मामा अर्णवला त्रास देत असतात. हे पाहता आजी ओरडत म्हणते, का रे त्याला त्रास देताय? कालपासून तो खूप डिस्टर्ब आहे आणि त्यात आपण आणखी भर नको घालायला. ऑफिसमधले लोक सोडून जात आहेत, त्याच्याशी कोणी नीट नाही वागत आहे, त्याच्या डोक्याला काही कमी त्रास आहे का? मामा म्हणू लागतात आणि त्याच्या उचक्या थांबत नाहीये. आई, ऑफिसमधले जे लोक सोडून गेलेत ना तेच त्याची आठवण काढत असतील आणि अर्णवच्या उचक्याच थांबत नसतात, त्याच्यामुळे तो एकच शब्द बोलत नसतो. आता आजी अर्णवला दूध देत म्हणते, तू थंडगार दूध पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि तुला एक सांगू का, तू थोडंसं काहीतरी खाऊन घे, उपाशी पोटी ना ऍसिडिटी अजून वाढते. आता अर्णव आता खायला लागतो तर त्याला उचकी त्रास देत असतात. अर्णव स्वतःशीच म्हणू लागतो, ही मिस इंदोर ना शांतपणे मला खाऊ पण देणार नाहीये, मला शिव्या घालत असेल. आणि इकडे आता ईश्वरी बोलू लागते की मला नावं ठेवल्याशिवाय ना या भडकुच्यांचा दिवसच सुरू होणार नाही. एखादी गोष्ट चुकून विसरले तर आठवण नाही करून देणार, डायरेक्टली भांडण करायला लागेल. आणि ईश्वरी ऑफिसला जायच्या तयारीमध्ये असते. ईश्वरी म्हणत असते, इशू बोलत काय बसलेस, ऑफिसला जायला उशीर झाला ना की हा भडकुचन परत भडकेल. ईश्वरी बॅग वगैरे घेऊन लगेच इकडे हॉलमध्ये येते. इकडे दुसरीकडे मामी आता इकडे नाश्ता करण्यासाठी आलेली असते आणि ती सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते, पण मात्र तिला कोणीच काही बोलत नाही. अर्णव आता तिकडनं निघून जातो. आता वल्लरी लगेच विचारते, अर्णवला काय झालंय? मामा उत्तर देतात, म्हटलं तर बरंच काही झालंय आणि म्हटलं तर साधी ऍसिडिटी झालीये. मामाचं बोलणं वल्लरीला काही समजत नाही. वल्लरी लगेच म्हणते, काय हो, काय चाललंय? सकाळी सकाळी अशी कोडी कसली घालताय? आणि मग त्याच्यानंतर वल्लरी सुद्धा नाश्ता करायला बसते. नम्रता इकडे ईश्वरीला चहासाठी बोलवते. ईश्वरी आता म्हणते, ताई दे दे लवकर चहा दे, नाहीतर माझी नेहमीची बस निघून जाईल. ईश्वरी काही चहा पित असते तर नम्रता म्हणते, बस कसली? अगं तू विसरलीस की काय, तुला आजपासनं ऑफिसला जायचं नाहीये. आणि हे ऐकल्यानंतर लगेच ईश्वरी आश्चर्याने नम्रताकडे पाहू लागते. अर्णव ऑफिसमध्ये आल्यानंतर विचार करत असतो, मला त्या मिस इंदोरची एवढी आठवण का येते, तिला सुद्धा माझी आठवण येत असेल का? इकडे दुसरीकडे नम्रता ईश्वरीला सांगत असते की तू अर्णव सरांना किती मिस करतीयेस, बघ ना. मग आता त्याच्यानंतर राकेश इकडे शलाकाला टाकून आलेला असतो आणि त्याचे कपडे सगळे मळालेले असतात. ईश्वरी राकेशला आवाज देत असते. मग आता याच्यावरती राकेश काही थांबत नाही, लगेच धावतच ईश्वरीने पाहू नये म्हणून घरामध्ये निघून गेलेला असतो. ईश्वरी आता विचार करू लागते, यांचे कपडे काही खूप मळालेले होते का? तर मग मित्रांनो, नेमकं पुढील भागामध्ये काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा. थँक्यू.